बात दूर तलक जानी चाहिए. 35 सालाचा हिसाब होणाही चाहिए. सध्या कोल्हापूरच्या राजकारणात नेमकं हेच चित्र पाहायला मिळतंय. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपमधील काही स्थानिक नेते आणि आमदार एकत्र आल्याचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे शिवाजी पाटील यांचा विरोध उघडपणे दिसून येत असतानाच आता गोकुळच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष तीव्र होताना दिसतोय. गटागटांमध्ये आरोप प्रत्यारोप वाढताना दिसत आहे. त्यामुळे हा फक्त गोकुळपुरता संघर्ष राहिलेला नसून कोल्हापुरातील भविष्यातील राजकीय समीकरणांची ही सुरुवात आहे का, अशी चर्चा रंगू लागलीये. एकीकडे विरोधक, दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि त्या गोकुळसारख्या प्रभावशाली संस्थेवरील नियंत्रणाचा प्रश्न. या सगळ्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना सुद्धा दिसतायत. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे राजकारण असंच सुरू राहिलं तर गोकुळची बदनामी थांबणार कशी? नेमकी सत्ता कोणाला मिळणार आणि गोकुळमधील पकड कायम ठेवण्यात हसन मुश्रीफ यशस्वी ठरणार का, की कोल्हापुरातील बदलत राजकारण त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरणार? चला तर याबद्दलच अधिक सविस्तररित्या बोलूयात. गोकुळमधील सध्याचा संघर्ष काही नव्याने सांगण्याची गरज नाहीये. या संदर्भात आम्ही आमच्या चॅनलवर अनेक व्हिडिओ केलेले आहेत, ते तुम्ही नक्की पहा. आता अगदी थोडक्यात सांगायचं तर शिवाजी पाटील यांचा हसन मुश्रीफ यांच्यासोबत गोकुळची निवडणूक लढवण्यास पूर्णपणे विरोध असल्याचं चित्र आहे. मात्र दुसरीकडे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे वारंवार सांगितलं गेल्यामुळे एकत्र येण्यावाचून कोणाकडेही फारसा पर्याय उरलेला नाहीये. पण या सगळ्यात मोठा धक्का म्हणजे हसन मुश्रीफांचे जिवलग मानले जाणारे सतेज पाटील यावेळी त्यांच्यासोबत नसणार असल्याची चर्चा आहे. कारण 2021 मध्ये आमचं ठरलंय फक्त गोकुळ उरलंय असं म्हणत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकत्र येत महाडिक या गटाला मोठा धक्का दिला होता. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसतीये. महायुतीसोबत जाणं हा नाईलाज बनला असताना सतेज पाटील यांनी जे येतील त्यांच्यासोबत निवडणूक लढवू अशी भूमिका घेतल्यामुळे राजकीय समीकरणं आणखी गुंतागुंतीची झालीयेत. एकीकडे महायुतीसोबत निवडणूक लढवणं भाग आहे, तर दुसरीकडे महायुतीतीलच काही नेत्यांचा विरोध वाढताना दिसतोय. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीपूर्वीच हसन मुश्रीफ यांच्या भोवतीच राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचं सुद्धा स्पष्ट दिसतंय. गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. विशेष म्हणजे 2025 मध्येच नावीद मुश्रीफ यांचे संचालक म्हणून वर्णी लागली होती. त्यामुळे गोकुळवरील नियंत्रण कायम ठेवण्यासाठी हसन मुश्रीफ यांचे प्रशासकीय राज लागू होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र दुसरीकडे शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलावडे यांच्या प्रयत्नातून तसेच मुख्यमंत्री स्तरावर झालेल्या मध्यस्थीनंतर अखेर गोकुळवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी दुग्ध निबंधकांची बदलीही करण्यात आली. संबंधित दुग्ध निबंधकांचे आणि हसन मुश्रीफ यांचे जवळचे संबंध असल्याचा